PM पोषण 2026-27 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना जून 2026ची पटसंख्या MDM पोर्टलवर अपडेट कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही पटसंख्या जर अपडेट केली नाही तर शाळा सुरू झाल्यानंतर दैनंदिन माहिती भरताना अडचणी येऊ शकतात। त्यामुळे ही पटसंख्या अपडेट करणे आवश्यक आहे। या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे। ही वेबसाईट ब्राउझरमध्ये सर्च करावी आणि त्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच MDM पोर्टल ओपन करावे। त्यानंतर स्कूल लॉग इन करावे। या ठिकाणी सूचना दिलेली आहे, सूचना वाचावी। त्यानंतर शाळेचा UDIS कोड आणि MDM पोर्टलचा पासवर्ड या ठिकाणी टाकावा आणि त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इन वर क्लिक करावे। लॉग इन होत आहे। त्यानंतर चेकबॉक्सवर टिक करून सबमिटवर क्लिक करावे। असा डॅशबोर्ड दिसेल। यामध्ये एनरोलमेंट असा एक टॅब आहे, त्यावर क्लिक करावे। या ठिकाणी सन आलेले आहे 2026-27 आणि महिना जून दिसत आहे। तर आपल्याला 2026-27 मधील पटसंख्या या ठिकाणी अपडेट करून घ्यायची आहे। इयत्ता निहाय पटसंख्या टाकावी। आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असतील तेवढे टॅब या ठिकाणी दिसत आहेत। पटसंख्या टाकून अपडेटवर क्लिक करावे। या ठिकाणी एकूण संख्या आलेली आहे। डाटा सेव्ड सक्सेसफुली। त्यानंतर ही पटसंख्या आपल्याला फायनलाइज करायची आहे आणि फायनलाइज केल्यानंतर BEO लॉग इन वरून अप्रूव्ह करून घ्यायची आहे। या ठिकाणी फायनलाइज झालेले आहे। त्यानंतर BEO लॉग इन वरून ही पटसंख्या अप्रूव्ह करून घ्यावी लागणार आहे। शाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला दैनंदिन माहिती भरताना अडचण येणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला एनरोलमेंट अपडेट करून घ्यायचे आहे।